जे खासदार फुटलेले आहेत, आता सचिन नायर फुटलेले आहेत आणि कोण कोण फुटणार आहेत माहीत नाही आहे. पण माननीय उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार सांभाळण्याची त्यांच्याकडे कुवत राहिलेली नाही आहे, किंवा त्यांच्याकडे राहून काय आपला फायदा नाही अशा पद्धतीचं मत त्या आमदार खासदारांचं असण्याची शक्यता आहे. आणि आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही आहे. त्या फोडाफोडीशी अमित शहांचा कसलाही संबंध नाही आहे. पण आरोप करण्यासाठी कुणाचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही आणि दुसऱ्यांचं तोंड आम्ही बंद करू शकू, पण संजय राऊत यांचं तोंड बंद करणं फार अवघड आहे. त्यामुळं रोज सकाळी ते आरोप प्रत्यारोप करण्याचं त्यांचं कामच आहे. त्यामुळं ते एवढे जे शिव्या ते देत असतात, त्याने शिव्या द्यायला हरकत नाही आहे. त्यांनी संस्कृती सोडून त्यांचं काम चालू आहे आणि या ऑपरेशनशी कसलाही अमित शहा यांचा संबंध नाही. आणि मला असं वाटतं की हे जे ऑपरेशन आहे, ऑपरेशन टायगर ऑपरेशन नाही, हे ऑपरेशन देवेंद्र ऑपरेशन नाही आहे, तर हे ऑपरेशन उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन आहे. तर हे उद्धव ठाकरेंनाच खासदार आमदार सांभाळता येत नाही आहेत आणि जाऊन ते भाषणं करतात की लोक माझ्यासोबत आहेत. लोक आहेत तुमच्यासोबत, तुम्ही लोक अजिबात लोक तुमच्यासोबत नाहीत असं नाही आहे. पण आमच्याकडे एकनाथ शिंदेकडे एवढे लोक आहेत की एकनाथ शिंदेने 57 आमदार निवडून आणले, तुमचे फक्त 20 आमदार निवडून आले. त्यामुळे एकनाथ शिंदेच हे खरे शिवसैनिक आहेत, हेच खरे शिवसेनेचे सरसेनापती आहे, आपले शिवसेनेचे प्रमुख आहेत, अशी भावना शिवसैनिकांची असल्यामुळं अनेक कॉर्पोरेटर, माजी कॉर्पोरेटर, कार्यकर्ते, आमदार, खासदार हे मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेच्या बाजूला जात आहेत. आणि त्याचं कारण हे आहे की उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये केलेली चूक जी आहे की आमच्या महायुतीला सोडून, एनडीला सोडून ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला धक्का देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणूनच एकनाथ शिंदेना 40 आमदार फोडता आले. म्हणूनच आता त्यांना 6 खासदार फोडता आले म्हणण्यापेक्षा ते त्यांच्याकडे सगळे आले. त्यामुळं आता त्यांच्याकडे जे येतील त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी आमच्यामध्ये यावं, पण एकदा आलं की आमचे दरवाजे बंद होतात. येण्यासाठी दरवाजे आमचे खुले असतात, पण जाण्यासाठी मात्र दरवाजा बंद असतो. त्यामुळं आता आमच्याकडे एवढे खासदार आलेले आहेत की ममता बॅनर्जीचे 20 खासदारांनी वेगळा गट केलेला आहे. ते त्रिपुरामधले एका पक्षामध्ये गेलेले आहेत. राहिलेले 8 खासदार आहेत. आता मी 24 तारखेला मी कलकत्त्याला चाललो आहे. माझ्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोक येऊ लागलेले आहेत आणि त्या 8 पैकी काही खासदार आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यासाठी मी आता कलकत्त्याला जाणार आहे आणि त्या 8 मधले जर 5-6 खासदार माझ्या पक्षात आले तर त्यांना आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे 1-2 खासदार ममता बॅनर्जी सोबत राहतील. पण म्हणून मग पाहूया. तर आता एक देशातली परिस्थिती अशी आहे की काँग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाही आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काय फार यश मिळेल असं लोकांना वाटत नाही आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा जो आहे तो अत्यंत गतीनं पुढे चाललेला आहे याची त्यांना कल्पना आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सगळे खासदार इकडे येत आहेत, आमदार सगळे येण्याची शक्यता आहे. इथं काय 50 कोटी दिले वगैरे असा आरोप जो काय संजय राऊत यांचा आहे त्यामध्ये अजिबात तथ्य नाही. आणि एवढे पैसे कोण देणार आहे, त्यामुळे पैशाविषयी अजिबात नाही आहे. तर हे विचारांनीच हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारामुळं ते महायुतीसोबत येत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही आणि यामध्ये शहा साहेबांचा कुठलाही संबंध नाही. 2019 मध्ये त्यांना पंतप्रधान बनायचं आहे म्हणून फोडाफोडी चाललेले असा काही आरोप प्रत्यारोप होतो आहे. पण 2019 मध्ये सुद्धा 29 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा आम्हाला विश्वास आहे. राज ठाकरे हे कधी काय बोलतील काय ते सांगता येत नाही आहे आणि ते असं बोलतायत म्हणून त्यांचे कोण आमदार निवडून येत नाही आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या सभांना मोठी गर्दी होती. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांनापूर्वी गर्दी व्हायची, पण आमदार कधी निवडून येत नव्हते. छगन भुजबळ एकटे त्या माजगावमधून निवडून यायचे, पण नंतरच्या काळामध्ये त्यांचे आमदार निवडून आले. तर फक्त सभेला गर्दी करण्याचं प्लॅनिंग त्यांच्याकडे आहे म्हणून काय ते. आणि राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहेत. त्यांचा सुरुवातीला त्यांच्या झेंड्याचा रंग निळा
भगवा आणि हिरवा होता. नंतर ते कधी मुसलमानांना विरोध करतात, कधी ते मस्जिदीला विरोध करतात, कधी ते मराठी भाषा बोलली पाहिजे म्हणून थोबाड मारण्याच्या संबंधाले आधी देतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये सातत्यानं असा बदल आहे. आणि मराठीसाठी आमचा अभिमान आहे, मराठी आमची भाषा आहेच आहे. पण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्या ठिकाणी मराठी बोलत राहिलो तर मला वाटतं की मुंबईचं इमेज हे कोलॅप्स होणार आहे. मुंबई आर्थिक राजधानी होण्याचं कारण हे आहे की मराठी माणसाचा त्यामध्ये मोठा सहभाग आहेच आहे, पण नॉन मराठी लोकांचाही मोठा सहभाग आहे. कारण त्या ठिकाणी पुरा मुंबई प्रांतामध्ये सगळा गुजरात पण होता. आणि मुंबईमध्ये जो माणूस येतो त्याचं पोट भरतं, तो काही ना काही उद्योग करतो. आणि म्हणून मुंबईचं नाव जगभरामध्ये आहे. म्हणजे मध्यंतरी तर मी अमेरिकेमध्ये ऐकलं होतं की अमेरिकेतल्या जमिनीपेक्षा मुंबईच्या जमिनीचे रेट फार महाग आहे. त्यामुळं मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठीचा आग्रह धरणं हे अत्यंत अयोग्य आहे. आणि ज्याला मराठी त्यांनी शिकावं यासाठी ठीक आहे, पण रिक्षाच्या परमिटसाठी, टॅक्सीच्या परमिटसाठी मराठी आलंच पाहिजे, ते शिका नाही तर आम्ही ते रद्द करू, अशा पद्धतीची भाषा योग्य नाही आहे असं मला वाटतं. की मुंबई शहरामध्ये 60% नॉन मराठी लोक आहेत आणि मुंबईची सत्ता आणण्यामध्ये मराठी माणसांच्या सोबत नॉन मराठीचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जी भूमिका घेतली जात आहे त्या भूमिकेला आमचं समर्थन अजिबात नाही आहे. आम्ही सर्व भाषाचा आदर करणारे आहोत, पण सर्वात जास्त आदर आमचा मराठीचा आहे. पण हिंदी भाषा आमची राष्ट्रभाषा असल्यामुळं ती अजिबात तिथं चालणारच नाही. अशा पद्धतीचा दावा केला तर मुंबई ही आर्थिकदृष्ट्या सबळ होणार नाही आहे. त्यामुळं म्हणून राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. आणि कोणाच्या थोबाडीमध्ये मारणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी कठोर अशा पद्धतीचं शासन त्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मराठी शिका. आणि इथं 80% मुलं सगळी जी बाहेरच्या प्रांतातली आहेत सगळे मराठी बोलतात. अनेक लोक जे आमचे कर्नाटकचे आहेत, ते तामिळनाडूचे आहेत, तेलुगू भाषेचे आंध्राचे लोक आहेत, उत्तर भारतीय लोक आहेत, ते मराठी अस्खलित बोलणारे अनेक लोक आहेत. त्यामुळं मराठी कोणाला येत नाही असं नाही आहे. त्यामुळं असं कंपल्शन करणं मुंबईमध्ये योग्य नाही असं आपलं मत आहे. मला असं वाटतं की असे उद्योग आल्याशिवाय ग्रामीण भागातल्या लोकांना नोकऱ्या मिळणार नाही. पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर काही अडचणी असतील तर त्याचा अभ्यास करून त्याला परवानगी त्या ठिकाणी देऊ नये. लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचं जो एखाद्या फॅक्टरीचं जे केमिकल फॅक्टरी आहे त्याचा दुष्परिणाम जो आहे, त्याचं पोल्युशन आहे, त्यामुळं लोकांना त्रास होणार असेल तर त्याला परवानगी देऊ नये. पण खेड्यापाड्यामध्ये अशा फॅक्टरी आल्याशिवाय लोकांना नोकऱ्या मिळणार नाही आहेत. आणि बाहेरचा पैसा सुद्धा आता माझ्या संपर्कात काही लोक आहेत आणि त्यांनी मला तर सांगितलंय की आम्ही 40-50 हजार कोटी रुपये आम्ही टाकायला तयार आहोत. आम्हाला सरकारने जमीन दिली पाहिजे. आणि त्यामध्ये 10 ते 12 हजार लोकांना आयटीचा त्यांचा तो प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये 10-12 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. तर असे बाहेरचे काही जे उद्योग आहेत कोलॅबोरेशन मधले ते उद्योग आले पाहिजेत. पण आपला प्रश्न जो आहे की असा पोल्युशन वाढवणारे काही उद्योग हे जर काही ठिकाणी असतील आणि ते लोकांचा विरोध असेल तर कुठे तो उद्योग ठेवायचा करायचा याचा विचार सरकारने करायला हरकत नाही आहे. पण प्रत्येक डेव्हलपमेंटच्या मुद्द्याला लोकांचा विरोध होतच असतो. म्हणजे अनेक वेळेला कुठलाही उद्योग आला तरी आता डॅम बांधायचा असेल तर त्या डॅम ज्या ठिकाणी बांधला जातो तर त्या वरच्या लोकांना काही त्याचा फायदा होत नाही आहे. डॅम बांधल्यानंतर त्या पाण्याचा फायदा खालच्या लोकांनाच होतो. ते पाणी उलटत जात नाही आहे. पण त्या वरच्या लोकांना फायदा होण्यासाठी दुसरा डॅम बांधला पाहिजे. त्यामुळं ही जी दरी आहे ती दरी कुठेतरी संपुष्टामध्ये येऊ शकेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी डॅमची कल्पना त्यांनी स्वतः मांडली होती. डॅमच्या माध्यमातून नद्या अडवल्या पाहिजेत, नद्या जोडल्या पाहिजेत आणि त्या डॅमच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची, माणसाच्या पाण्याची, ॲग्रिकल्चरच्या पाण्याची सोय झाली पाहिजे.
आणि त्या डॅमपासून विजेची निर्मिती झाली पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती. आणि दामोदर व्हॅली जी आहे ती झारखंड बिहार आणि वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरवर आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर आपल्या वॉटर रिसोर्स मिनिस्टर असताना त्यांनी 7 डॅम त्या ठिकाणी बांधले होते. तर आता त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे दामोदर व्हॅली आहे त्या ठिकाणी मी मागणी केली होती की तिथं बाबासाहेबांचा पुतळा असला पाहिजे. आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन जे आहे त्याचं ऑफिस कलकत्त्यामध्ये आहे. तर त्यांनी आता त्या ऑफिसमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला आहे आणि 2 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं स्मरण जे आहे ते त्या परिसराच्या लोकांना आहे. तर त्यामुळं उद्योग जे आहे ते उद्योग हे आले पाहिजेत. पण आता लोकांनी सुद्धा जर फायदा होत असेल तर विरोध करता कामा नये असं आपलं मत आहे. जर पोल्युशन होणार असेल तर त्याचा अभ्यास करून उद्योगाला परवानगी ते द्यावी.